सर्वप्रथम आज ही निषेध सभा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मी अभिनंदन करतो। कारण खरोखर रोज रस्त्यावर येऊन एक एक प्रकरण घेऊन त्याचा निषेध करण्याची आता गरज भासलेली आहे आणि लोकांपर्यंत ह्या बातम्या जात नाहीत। कारण आपली वर्तमानपत्र ह्या खऱ्या बातम्या देत नाहीत, आपल्या टीव्ही सुद्धा ह्या खऱ्या बातम्या देत नाहीत आणि म्हणून हे सगळं जे खरं चाललेलं आहे, अत्याचार चाललेले आहेत, ते लोकांपर्यंत जात नाहीत। ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला सडकेवर यायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या निषेध सभा वास्तविक रोज घ्यायला पाहिजे। मित्रहो, आणखी एका प्रकरणाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। काही दिवसापूर्वीच आपल्या महाराष्ट्र निवडणूक आयोगाने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेसाठी सगळे विरोधी पक्षांचे नेते आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी हे जे सध्या मतचोरी चाललेली आहे त्या मतचोरीचे प्रत्यक्ष उदाहरणं दिलेली आहेत आणि म्हणून आता हे फक्त त्या कर्नाटकामध्ये घडलेलं प्रकरण आपल्या गांधींनी सांगितलेलं त्याचप्रमाणे नाही, तर हे सगळीकडे घडलेलं आहे। महाराष्ट्रात सुद्धा झालेलं आहे। गेल्या निवडणुकीमध्ये मतचोरी झालेली आहे आणि जे सरकार निवडून आलेलं आहे ते खरं सरकार नाही, आपलं सरकार नाही, ते चोरीचं सरकार आहे। आणि म्हणून आज त्यांनी अशा प्रकारची एक मागणी केलेली आहे की तुमच्या सगळ्या मतदार याद्या ह्या दोषी आहेत आणि म्हणून प्रथम ह्या मतदार याद्या साफ करा आणि नंतरच निवडणुका घ्या। म्हणून यंदा ज्या दुसऱ्या निवडणुका होणार आहेत त्या याद्यांच्या त्या होण्याच्या आधी मतदार याद्या पूर्ण साफ करा, अशी मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केली पाहिजे। आणि जर खरोखर सगळ्याच गोष्टी जर का दोषी असतील तर पूर्णपणे ही ईव्हीएम जी आहे ती ईव्हीएम नष्ट करून मतदार पत्रिका वापरून ह्या निवडणुका घ्याव्या, अशी आपण मागणी केली पाहिजे। आणि त्या मागणीसाठी वास्तविक पुन्हा एकदा आपण रस्त्यावर आलं पाहिजे, ही मागणी केली पाहिजे आणि लोकांपर्यंत सुद्धा पोहोचवली पाहिजे। करून लोकांना अजून त्याची कल्पना नाही, ते बिचारे त्यांची लोकशाही चोरली जात आहे परंतु त्यांना ते कल्पना येत नाही। म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या आयोजकांचं अभिनंदन करतो आणि अशा प्रकारच्या ह्या निषेध सभा रोज व्हाव्यात आणि रोज हे जे आहेत हे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचवावे। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन। इन्किलाब इन्किलाब, लोकशाहीचा